शरद पवारांना सुप्रीम कोर्टाकडनं पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत मोठा दिलासा मिळाला आहे। शरद पवार गटाला मिळालेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढच्या आदेशापर्यंत कायम राहणार आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय पाहूया त्या रिपोर्टमधून। शरद पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। शरद पवार गटाला मिळालेलं नाव कायम। सात दिवसात निवडणूक चिन्हही मिळणार। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवला। त्यानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतात। शरद पवार गटाला मिळालेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे। निवडणूक आयोगानं दिलेलं तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा अशी मागणी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात केली होती। त्यावर सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले। आम्ही 3 आठवड्यात ठरूच, पण कोर्टाचा कल असा आहे की हे नवीन नाव एनसीपी शरदचंद्र पवार हेच पवार साहेबांबरोबर राहील आणि नवीन चिन्ह त्यांना उद्या मिळेल। पण अजितदादांचं ऑब्जेक्शन या नावावर होतं, कारण ते म्हणतात मूळ एनसीपी मला मिळाली आहे आणि ह्यांच्या नावात पण एनसीपी शरदचंद्र पवार यांनी काहीतरी नवीन नाव घ्यावं। तर आता बघू कोर्ट काय करते। ऑफिशियली 3 आठवड्यांनी आपल्याला समजेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहील असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। सोबतच शरद पवार गटानं चिन्हासाठी रीतसर निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा आणि आयोगानं मागणीनंतर त्यांना 1 आठवड्यात चिन्ह द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत। दरम्यान शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव मिळालं। त्यानंतर अजित पवार गटानं या नावावरही आक्षेप घेतला। शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव देण्याची मागणी अजित पवार गटाच्या वकिलांनी केली। यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। म्हणजे 10 शेड्यूलच्या पार्ट म्हणजे धज्जा उडाला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि आम्ही नाही बोललो। त्यांच्या वकिलांशी जज आर्ग्यू करत होता की काय बोलताय तुम्ही, आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या। अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे, किती किती कोत्या मनाचे आहात। अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात। खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार। त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटवृक्षात बदलेल। त्याला शरद पवारांची ताकद माहिती आहे। शरद पवार गटाला आता निवडणूक चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज दाखल करायचा आहे। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं, पण शरद पवार यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन नाही आहे। त्यामुळे चिन्हावर उमेदवार निवडून येणारच असा विश्वास पवारांना आहे। पण राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतही तोच विश्वास शरद पवार यांना पेरता येईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।